सुपे पोलीस प्रशासनाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन। गेल्या 4 दिवसात सुपे परगणा परिसरामध्ये झालेले एकाच ठिकाणी 2 जीवघेणे अपघात। एका अपघातात 2 अल्पवयीन मुले मोटरसायकल चालवताना मोटरसायकल स्लिप झाल्याने एका ट्रक खाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तसेच एक दिवसाआड लगेच त्याच ठिकाणी एका महिलेला एका ट्रकने उडवून दिल्याने ती महिला गंभीर जखमी झाली होती। आणि या सलग 2 अपघातानंतर ग्रामस्थांचा राग अनावर होऊन त्यांनी प्रशासनावर या धोकेदायक वळणावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने हे अपघात होत असल्याचा आरोप करत रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे प्रशासनाने आता या धोकेदायक वळणावर सुरक्षा बोर्ड तसेच रस्त्यांच्या या वळणावर स्पीड ब्रेकर टाकून वाहने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अल्पवयीन विद्यार्थ्यांनी दुचाकी चालवल्यास आता पोलीस प्रशासनाची कडक कारवाई करणार असल्याचे देखील पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे सुपे यांनी महाराष्ट्र माझा न्यूजला माहिती दिली। सुपा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या वतीने सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की विविध शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी अल्पवयीन विद्यार्थी यांना पालक दुचाकी वाहने चालवण्यास देत असल्याचे दिसून आलेले आहे। सदर विद्यार्थी व पालकांची जनजागृती करण्यासंदर्भात विविध उपक्रम पोलीस स्टेशनच्या स्तरावरती राबवण्यात येत आहेत। तसेच अल्पवयीन विद्यार्थी वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्यावरती यापूर्वीही कारवाई करण्यात आलेली आहे, आत्ताही त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। तरी सर्व पालकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी की कुठल्याही अल्पवयीन विद्यार्थ्याला वाहन चालवण्यास देऊ नये, अन्यथा संबंधित पालकांवरती प्रचलित कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे अपघात घडले होते, सदर अपघाताच्या अनुषंगाने अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी विविध प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी उपाययोजना युद्धपातळीवरती राबवल्या जात आहेत। तरी माझं सर्व नागरिकांना जाहीर आवाहन आहे की आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करून प्रशासनास सहकार्य करावे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी महेश जाधव।